टवाळ बसली होती गावकोसावर. चांगलं कुणाला बघवत नाही, चांगलं कुणाला पचत नाही. भाताचा एवढा मोठा ढीग असतो तो पचू शकतो, पण बासुंदीची एक वाटी सुद्धा घ्या की. आणि त्यात चुकून जर का बासुंदी म्हणून खवा घातलेला असेल तर तो तर पचनी कधीही पडत. दुसऱ्या दिवशी जे व्हायचं ते. म्हणून गाव कोसावर ते बसले होते. आणि एक दुपारची वेळ, एक ब्राह्मण, कळलं की नाही, माती अंगाला लागलेली, घामाच्या धारा, साधा जोशकी करून जगणारा आणि अतिशय त्रस्त अवस्थेत पैठणात प्रवेश करत होता. अशा गिरायकांचीच वाट हे बघत असतात. कळलं? हे मोरके शोधत असतात. स्वतः पाठी राहायचं आणि दुसऱ्याला पुढे सरकवून आपलं जे काही वितुष्ट आणण्याचं काम करायचं असेल ते साधून घ्यायचं. कळलं की नाही? वर तर अजिबात तो मनुष्य दिसणार नाही की आपण या फुसकीच्या पाठी आहे, पण ते करून तर असा घेणार आणि बकरा तो बिचारा जो येडा असतो पुढचा तो होऊन जातो. झालं असं. तो बिचारा दमलेला, त्रस्त, घामाच्या धारा. ए बाबा म्हणाले, कुठे चालला? असा का घाबरलेला दिसतोयस, दमलेला दिसतोयस? नाही म्हणाले, काय करावं, मुलीचं लग्न ठरलंय, पण जो लग्नाचा खर्च आहे तो लग्न करण्याची, करून देण्याची माझी ऐपत नाही. आणि शब्द तो देऊन बसलो की कन्यादान करीन. आता काय करावं अशी भीती वाटते. एवढा काय घाबरतोस म्हणाले, इकडे ये, इकडे ये, तुला एक सांगतो तेवढं कर. या घरात हे म्हणे आहेत, एक प्रस्थ आहे आणि त्यांना शांतिबिंब म्हटलं जातं. ते किती शांत आहे याची परीक्षा घेण्याचं काम तुझ्याकडे आहे म्हणाले. आणि ते जर का तू केलंस म्हणजे कुठपर्यंत माणसं पैसा फेकायला तयार असतात हे बघा. म्हणून तुम्हाला आम्हाला वाटेल किती उदार बिदार काही नसतं, त्याला बरोबर काम साधून घ्यायचं असतं, तेवढं फेकलं की काम होतं. आणि उघड लोक बोलताना मी स्वतः ऐकलेलं आहे. म्हणजे तेव्हा जे होतं त्याचे वंशजही आता असतात. संतांचे वंशज आहेत, पांडवांचे वंशज आहेत, कौरवांचे सुद्धा वंशज आहेत आणि असे जे सांगितले त्यांचे सुद्धा वंशज आहेत. परवाच आम्ही महाराज म्हणत होतो, शेवटी माणूस तो कुठेही असला तरी माणूस आहे, त्याचं प्रमाणही त्या पद्धतीने चालतं. जगताची राहटी तो देव जेव्हा चालवतो तो अशाच पद्धतीने. आपल्याला वाटतं हे सगळं संपून जावं, पण काही संपत नसतं. म्हणून काय झालं, त्याला सांगितलं तू काळजी करू नको, जा आणि राग आण. म्हटलं काय विशेष आहे, राग आणणं म्हणजे काय आहे त्याच्यात? जा म्हणाले, ते इकडून या गल्लीतून असा जा, तिथून 4th 5th घर आहे, विचार, सांगते तुम्हाला काय सांगू. गेला आतमध्ये, असं प्रवेशद्वार आतच समोर नाथ बाबा पूजेला बसलेले होते. कळलं की नाही? त्यावेळेला त्या प्रसंगी कुणीच नव्हतं दरवाज्यावर. म्हणून असं झालं, चपली सकट तो ब्राह्मण आत गेला आणि नाथ महाराजांच्या घरची विजयी पांडुरंगाची मूर्ती, इथे वर फोटो आहे ना, त्या विजयी पांडुरंगाची मूर्ती, त्याला नाथ अभिषेक करत होते. पूजा चालली होती नाथ महाराजांची, डोळे झाकलेले होते आणि असे ध्यानस्थ बसलेले असताना हा बाबा आला. विचार करा, चपली सकट जाऊन नाथांच्या मांडीवर पटकन बसला. म्हणजे मूल जसं दमून येतं की नाही, आणि आईच्या मांडीवर पटकन बसतं, ती आई अशी उडते खाटकन. काय झालं म्हणून, हे तर पांडुरंगाच्या ध्यानात होते.
खाडकन त्या समाधीतून बाहेर आले, बघत बसले. बघितलं तरी अवतार, पण आपल्यासाठी अवतार आहे. जिथे आपलेपणाची भावना असते, हे माझच आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची थोर, किंबहुना चराचर आपणची झाला. असा हात वर केला. त्याला वाटलं आता थोबाडीत बसते आपल्याला. कळलं, पण काहीच केलं नाही. नाथबाबांनी गालावरनं घामाच्या धारा लागल्या होत्या, त्या अशा पुसल्या. तुम्हाला वाटेल एवढा घाणेरडेपणा कुठला? अरे तो तर ब्राह्मण होता. तिथे अस्पृश्याच्या मुलाला कडेवर घेताना काहीच वाटलं नाही. तिथे काय सांगता तुम्ही? कळलं, घाम पुसला, उपरणं घेतलं, पुसला. बाबा दमलास का? त्याचा जो आ वाचला गेला, हा म्हणजे किती किडे आत गेले असतील मला माहिती नाही. तो आ असाच वाचलेला राहील. आणि आता अशी जी किडे आहेत ना आपल्या कीर्तनात, इतका त्रास दिलाय त्यांनी. ते किती गेले असते, त्या जो आ राहिला तो असा मिटेच ना. मग उठवलं. तेवढ्यात आईसाहेब आल्या. अगं बघ म्हणाले, आईनं दुपारच्या जेवणाच्या वेळेलाच पांडुरंग आलेत. जा, जेवायची पानं भुकेलेले दिसत आहेत, चला पानं घ्या थोड्या वेळाने. आणि अहो असं कसं, या म्हणाले. कपडे बिपडे बदलायला दे. गरम पाणी काढलं. कसं काय, ऐकताना बरं वाटतंय का? करून बघा. म्हणजे नुसतं असा करणाऱ्याला नाही, तुम्ही जेवायला बसताना अगदी मित्र येऊ द्या, अवस्था काय आलं का असं करता, आणि अगदी जोरात आपटून. फक्त आपटता येत नाही म्हणून, पण आतून आपटलेलं असतं, नसत्या वेळेला आलं. आणि हे तर अशा अवस्थेत. गंगाळ काढलं, गरम पाणी, आंघोळीला पाणी दिलं. आणि तुम्हाला काय सांगू, आंघोळ बिंघोळ घातली, नवीन कपडे घालायला दिले, आणि म्हणाले चला. आईसाहेबांनी पुरणपोळीचा रेट पाचून होताच. गावबा त्याच्यावरच वाढला. गावबा महाराज त्याच्यावरच वाढले. म्हणूनच रामायण लिहिलं गेलं. निर्मळ भागीरथी. गुरु कृपेचं निर्माल्य जर का तुम्हाला बघायचं असेल, नाथ महाराजांच्यात बघा. ज्याला लिहिता वाचता येत नव्हतं त्यांनी रामायण पूर्ण करणं, लिहिणं नाही. तिथे तुलना नव्हती. जर का लिहिलं असतं तर नाथ महाराजांची तुलना होऊ शकली नसती. इथे इकडचं पान नाथ महाराज की दुसरं पान गावबा. सोपं आहे का? काय सोपं वाटलं तुम्हाला? या बाबा महाराजांनंतर कीर्तन करून दाखवा. अरे काय कळतंय का? सोपं नव्हतं. कळलं की नाही? इकडचं पान कोण? नाथ महाराज. दुसरं पान गावबा. पण त्या पाचून त्यांनी काम केलेलं होतं. पांडुरंगाला रोज, कळलं की नाही, पुरणपोळीचा गर्भित, म्हणून आशीर्वाद सुद्धा गर्भित होता. असा मोकळा डोकळा फुकटचा नव्हता. आमचा आशीर्वाद. अरे काय आशीर्वाद? प्रचिती कशाचीच येत नाही. कसला मोकळा आशीर्वाद? ते दिसलं पाहिजे ना. कळलं की नाही? ती लक्षणा भक्ती आहे. ती लक्षणं दिसली पाहिजेत ना त्या भक्ती प्रेमाची. जशी स्त्री जेव्हा गरोदर राहते की नाही, 6-7 दिवस जरी उलटून गेली तरी म्हातारी सांगते आहे बर का, ती लक्षणं आहेत. तसं आम्ही भक्ती करतो, नाही लक्षणं दिसू द्या. गर्भित ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती. म्हणून लक्षणा भक्ती म्हणजे काय? लक्षणावरनं जाऊन ती लक्षणावर नीट लक्ष ठेवा. म्हणून तो गर्भित नैवेद्य होता. आईसाहेब आल्या, पुरणपोळी वाढली, कटाची आमटी, बटाट्याची सुकी भाजी, आणि सोन्याच्या चरवीनी तूप. म्हणून ती सोन्याची जी चरवी होती की नाही, ती दादा महाराजांनी उचलली. ती
ती सोन्याची चरवी जी होती की नाही तीच आमच्या सद्गुरू दादा महाराजांनी उचलली. म्हणून योगीराज महाराज ते रोज सोन्याच्या वाटी चमच्यानी साजूक तुपाचा शिरा रोज डायबिटीज शेवटी झाला तरी खात होते. कशाने खात होते? सोन्याच्या वाटी चमच्यानी साजूक तुपाचा बदाम घातलेला शिरा सद्गुरू दादा महाराज. असं ऐकलंय का वारकरी संप्रदायात तुम्ही? मग कुठून आला सांगा बरं. मग तेच म्हणून तुम्हाला काय सांगू, ती चरवी म्हणजे मला खरंच वाटतं आता ती चमच्याने आपण तूप वाढतो ना, खाता नाही मी, मला इतकं साजूक तूप आवडतं पण ते खाता येत नाही कारण असे मस्त होत ना, तर ते आता जिरवतं ते तूप, उलट म्हणते मस्ती जिरवतं. तेव्हा असंच होतं. कळलंच नाही म्हणाले मी. म्हटलं द्या पैसे. त्यांनी सांगितलं असं असं चिडवून या, मी करतो. मी हो म्हटलं. नाथबाबा म्हणाले अरे किती वेळ आहेस. निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती असी पदे एकत्र जेथे होती. शांतिबिंब क्षमा केव्हाच. अहो क्षमा म्हणायची सुद्धा गरज नाही. अरे म्हणाले काही अडा आहेस तू, आधी तरी सांगायचंस, मी बाहेर येऊन शंक केला नसता का तुझ्या नावाने. जोरात ओरडलो असतो की 4 शिव्या असडल्या असत्या. हे घे म्हणाले, किती रुपये पाहिजे तुला, किती लग्नाचा खर्च आहे, हे घे, त्याच्यावर हे घे, आणि अजून सांगतो म्हणाले तुला, तिकडे जा बाहेर पड, मी ओरडतो, त्यांच्याकडनंही वसुली करून घे. पण मी हे दिलं का? कदाचित ते इतके बेईमान असतात असे लोक, आयत्या वेळेला गेल्यावर तुला नाही म्हटले तर, म्हणून हे आपलं असू दे, पण त्यांच्याकडनं वसूल केल्याशिवाय सुद्धा दाम दुप्पट वसूल कर. हो बाहेर म्हणाले. आता घाबरू नको. तुम्हाला सांगू, हंबरडा फोडला, कडकडून मिठी मारली, कळलं की नाही, मिठी मारली कडकडून. म्हणाले माय बाप्पा माफ करा रे. कसली माफी म्हणाले, माफी काय काय काय, जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, म्हणून संत दरबारात संतापुढे रडायला कधीही घाबरू नये. आणि माझी ही वैयक्तिक भूमिका आहे, कुणाला पटेल न पटेल, पटत नाही म्हणून तर बरेचसे घोटाळे होतात. आपली सहजता कधीही बिघडू देऊ नये. ॲट व्हॉट एव्हर कॉस्ट, कुठलीही किंमत देऊन आपली सहजता जीवनात घालवू नये. ना पदासाठी, ना प्रतिष्ठेसाठी, ना लावासाठी, ना लौकिकासाठी.
तुमची सहजता गेली, तुम्ही संपला. त्या सहजतेतून जे जे व्हायचं ते सद्गुरुनाथ करून घेतात. तुमची सहजता जर की संपली तर देव तुम्हाला कधीच भेटू शकत नाही. कारण सहजता हे मूळ त्याचं आणि संताचं अस्तित्व आहे. एक चरण त्याचं आणि एक चरण संताचं. म्हणून समचरण जी पांडुरंगाची आहेत ती यास्तव आहेत. कळलं की नाही? पांडुरंग कसा उभा आहे सांगा बरं मला. दोही बाई संताची सभा, कळलं का? कोणाला घेऊन आलाय तो? संताला घेऊन आलाय. म्हणून कृष्ण अवतारामध्ये कोण आहे? देहुडा चरण वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी. कारण का? सम विषम हे जगताच प्रतिबिंब त्याच्यात आहे. इथे बिंबच आहे. कळलं की नाही? काय? जगताचं प्रतिबिंब आहे. सगळं करून दाखवलं. लोकांकडनं शिव्या बसून घेतल्या, चोर जार शिकामणी, पण घाबरला नाही. तो म्हणतो सांगतोस कोणाला? हे सगळं माझंच आहे. हेच तुला दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि तू मला काय शिकवतोस? जसं बापानी पोराला तिजोरीची चावी द्यावी सांगावं उघड, आणि ते इतकं थक्क व्हावं सगळं बघून, तेच बापाकडे येतं सांगत, बाबा 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 अहो तो हार बघितला का? अरे येड्या मला काय सांगतोस? मला सांगतोय तिजोरीची चावी कोणी दिली तुला? मी दिली. आणि मला सांगतोय नाही. पण तो जो अचंबा असतो, तुझे आश्चर्य असतं ते व्यक्त होत असतं. म्हणून माझं नेहमी तसंच होतं. मी आपली येड्यापणाने महाराजांकडे धावत नेहमी जाते. महाराज असं मला म्हणते का बस मला काय सांगतेस? झालं का? फाटकन फुस म्हणजे फुग्याला टाचणी लावल्यासारखं मला करतात. असो दुसरे कोणाला करणार? कळलं की नाही? म्हणजे आपण धावत जावं.
कळलं की नाही? मी नेहमी जाते. ते त्यांना म्हणतं की एवढी मोठी झाली नाशिक कशी, म्हणजे दोन्ही बाजूनी तेच बोलतात, कारण शेवटी त्यांचा अधिकार आहे. परवा 50वा वाढदिवस माझा झाला, मला म्हणतात हिच्याकडे बघून मला असं वाटतच नाही की 50 आहे, तो पाठचा शून्य काढावा, हिला 5 म्हणून बघावे. म्हणजे दोन्ही तेच बोलतात. म्हणजे एकदा त्यांच्याकडनं मला कळू दे की त्यांची अपेक्षा काय माझ्याकडे. हा मोठ्यातला मोठा दागिना आहे माझा आज मिळालेला आशीर्वाद. बस, कळलं की नाही? म्हणून काय सांगत होते, सम आणि विषम हे कृष्ण परमात्मा आहे. पण पांडुरंग कसा आला, कळलं की नाही? दादा महाराज आमचे म्हणायचे, यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा देखने वास्ते. येथे आप म्हणजे कोण? यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा देखने, म्हणजे स्वतःचाच रूप बघण्यासाठी ही विश्व निर्माण केलं त्यांनी. यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा देखने वास्ते. तसं ते कृष्ण अवतार. पण कृष्ण अवतार थोडासा सततच एका पद्धतीने मोठी व्यक्ती सुद्धा चालू शकत नाही. त्याची प्रतिष्ठा सुद्धा, त्या प्रतिष्ठेत तुझा तो सतत वागरू शकत नाही. बाबा महाराज जरी असले तरी 2.5 तास झाल्यावर ते घड्याळ बघायला लागतात आणि गाडीत बसले की पहिले हे असं उचलतात आणि पाठी देतात. कोण का पाठी असे ना फेकून देतात. काय तो जो फेटा आहे तो असा उचलतात आणि पाठी फेकतात. का? आता बास झालंय. म्हणजे हे बाबा महाराज पण बास झालं, माझी सहजता माझ्या बरोबर राहू दे. कळलं? तसं ते किती वेळ ती कृष्ण